Okay, in last problem or last lecture, we have seen how to draw the shear force diagram and how to do the calculations. Now next is bending moment. Now, what is mean by bending moment? Now that we see now. Now bending moment. So bending moment is nothing but it is the algebraic sum of moments on the left side or on the right side of the section. So similarly, just like a shear force, we take a section. So we take the total moment on the left side and we take the total moment on the right side of the section. Now again, suppose if we take the section as C, समजा आपण C ला section घेतला, तर on the left side of C there is one force and on the right side of C there are the two forces. मग आपल्याला ह्यांची मोमेंट कशी घ्यायची? What is the sign convention? Now that we see now. Now suppose we have a simply supported beam and one force is acting on that beam. समजा एक बीम आहे आणि त्या बीम वरती जर सेंटरला लोड ऍक्ट झाला तर काय होईल बरं? ती बीम बेंड होईल. ती बीम अशी बेंड होईल. समजा बीम घेतली आणि मध्ये सेंटरला लोड ऍक्ट झाला तर ती बीम अशी बेंड होईल. इट इज बेंड इन अ सॅगिंग मॅनर. समजा आपण हा सेक्शन घेतला एक्स एक्स. दिस इज युअर लेफ्ट साइड, दिस इज युअर राईट साइड. आता पहा हा लेफ्ट साइडचा पार्ट आहे असाच वरती राहिलाय, राईट साइडचा पार्टही तसाच वरती राहिलाय. तो साइन कन्व्हेन्शन बघा, लेफ्ट साइड क्लॉकवाइज and right side anti-clockwise, we consider positive bending moment, or it is also called as sagging bending moment. म्हणजे जर सेक्शनच्या लेफ्ट साइडचा फोर्स हा क्लॉकवाइज असेल आणि राईट साइडचा फोर्स हा अँटी क्लॉकवाइज असेल, then that bending moment is called as a sagging bending moment. So simply supported beam always bend in a sagging manner. पण त्याच्या ऐवजी जर समजा असं असेल, इफ वी कन्सिडर अ कॅन्टिलिव्हर बीम आणि या कॅन्टिलिव्हर बीम वरती जर असं लोड ऍक्ट झाला तर काय होईल? दिस इज अ कॅन्टिलिव्हर बीम, एंडला फिक्स आहे, इकडे फ्री आहे. इथं जर लोड ऍक्ट झाला तर काय होईल? हा पार्ट म्हणजे असा बेंड होईल, म्हणजे हा असा बेंड होईल. जर मी याची प्रॉपर डायग्राम काढली तर हा असा बेंड होणार आहे. इफ वी टेक अ सेक्शन एक्स एक्स, दिस इज युअर लेफ्ट साइड, दिस इज युअर राईट साइड. आता हा लेफ्ट साइडचा पार्ट पा खाली गेलाय, हा राईट साइडचा पार्ट खाली गेलाय. सो आय ड्रॉ द फिगर, लेफ्ट साइड डाउनवर्ड, राईट साइड डाउनवर्ड. म्हणजे काय? लेफ्ट साइड अँटी क्लॉकवाइज आणि राईट साइड क्लॉकवाइज वी कन्सिडर ॲज निगेटिव्ह बेंडिंग मोमेंट, और इट इज कॉल्ड ॲज hogging bending moment. So cantilever beam bends in a hogging manner and simply supported beam bends in a sagging manner. मग ते साइन कन्व्हेन्शन कसे लक्षात राहतील ना? आता लेफ्ट साइड क्लॉकवाइज, राईट साइड अँटी क्लॉकवाइज, लेफ्ट साइड डाउनवर्ड, कसं लक्षात ठेवणार? सो सिंपल काय लक्षात ठेवायचं की जर फोर्स अपवर्ड असेल मग तो सेक्शनच्या लेफ्टला असू दे नाही तर राईटला असू दे, इफ द फोर्स इज अपवर्ड then it produces positive bending moment. आणि जर फोर्स डाउनवर्ड असेल कुठेही असू दे, लेफ्टला असू दे नाही तर राईटला असू दे, इफ द फोर्स इज डाउनवर्ड then it produces a negative bending moment. In exam, if they ask write the sign convention for bending moment, then you have to draw this diagram like this. समजा तुम्ही लक्षात ठेवताय असं, पण तुम्ही जर डायग्राम अशी काढली and you write negative bending moment, then you will get 0 marks, because bending moment means clockwise or anti-clockwise. ती upward downward नसते, ती either clockwise असेल किंवा anti-clockwise. So this is your clockwise and this one is your anti-clockwise. So लक्षात ठेवा की दोन्हीकडे upward force it produces positive bending moment, दोन्हीकडे downward force produces negative bending moment. Okay, so bending moment is nothing but it is the total moment on the left side or the total moment on the right side. मग जर मोमेंट एका बाजूची जास्त झाली तर काय होईल बरं? तर तिकडचा पार्ट रोटेट होईल, तो बेंड होईल असा. सो लेट अस चेक फॉर दिस प्रॉब्लेम ओनली. आता साइन कन्व्हेन्शन हे लक्षात ठेवायचे. काय सांगितलं? सो
पहा, I write here sign convention for bending moment. हे पहा, लेफ्ट साइड दोन्हीकडे मी अपवर्ड काढले, पण असं जर लिहिलं you will get 0 marks. So left side clockwise, right side anti-clockwise plus. दोन्हीकडे डाउनवर्ड काढले. So left side anti-clockwise, right side clockwise negative. आता calculations कशा करणार? Now let us check the calculation for bending moment. Bending moment calculation. आता पहा, आता लेट फर्स्ट टेक द सेक्शन ऍट ए. आता पहिला सेक्शन घेऊया ए ला. बेंडिंग मोमेंट ऍट ए. नाउ वी पहिल्यांदा ती कन्सेप्ट क्लिअर करून घेऊया. बेंडिंग मोमेंट, व्हॉट इज बेंडिंग मोमेंट. आता आपण मोमेंट घेतोय ए ला. आता एच्या लेफ्ट साइडला आणि एच्या राईट साइडला. नाउ हाऊ मेनी फोर्सेस ऑन द लेफ्ट साइड. एच्या लेफ्ट साइडला किती फोर्स आहे? There is no force is acting on the left side. 0. मग जर फोर्स 0 असेल तर त्याची मोमेंट किती असणार आहे बरं? 0. सो वी कॅन से 0. पण आपण आता चेक करू. काय म्हणतो आपण? टोटल मोमेंट ऑन द लेफ्ट साइड आणि टोटल मोमेंट ऑन द राईट साइड दोन्ही कशा यायला पाहिजे? सेम. देन ओनली आवर बीम रिमेन्स इन इक्विलिब्रियम. आपली बीम स्टेबल राहील. तसं झालं नाही, इकडची मोमेंट जास्त आली तर हा पार्ट खाली जाईल असा. इट स्टार्ट रोटेटिंग. तसं होतं का? ऍक्च्युअली प्रॅक्टिकली होत नाही. दॅट रिमेन्स स्टेबल इक्विलिब्रियम. म्हणजेच काय? टोटल मोमेंट ऑन द लेफ्ट साइड अँड टोटल मोमेंट ऑन द राईट साइड शुड रिमेन सेम. मग आता आपल्याला लेफ्ट साइडला मोमेंट किती आले? 0. नाउ लेट अस चेक द सेम मोमेंट विल रिमेन सेम फॉर ऑन द राईट साइड. आता या एच्या राईट साइडला किती फोर्स आहेत बघा? 1 2 3. आता हा फोर्स, आता हा फोर्स तिथूनच चाललाय, ए मधूनच या पॉइंट मधून चाललाय. सो दॅट फोर्स गेट कॅन्सल्ड. का कॅन्सल झाला? कारण मोमेंट कशी काढतो आपण? प्रोडक्ट ऑफ फोर्स इंटू डिस्टन्स. आता आपण मोमेंट घेणार ए ला, मग या फोर्सचा परपेंडिक्युलर डिस्टन्स किती असणार आहे? 0. सो दॅट गेट कॅन्सल्ड. मग किती फोर्स राहिले बघा? 1 2 3. आता हे तिघांची गेट मोमेंट काढूया ए ला. सो बेंडिंग मोमेंट ऍट ए. आता पहा, हा फोर्स. आता आपल्याला साइन कन्व्हेन्शन काय बघायचे. आता राईट साइडला डाउनवर्ड. आता डाउनवर्ड फोर्स मुळे कशी मोमेंट मिळते बघा? मायनस. सो वी राईट मायनस. आता मोमेंट बघा किती आहे? फोर्स इंटू डिस्टन्स 10 इंटू हे डिस्टन्स किती येणार? 2. नाउ द नेक्स्ट फोर्स. आता हा फोर्स, आता हा पण कसा आहे? राईट साइड डाउनवर्ड. सो अगेन इट इज मायनस. आता मोमेंट इक्वल टू फोर्स इंटू डिस्टन्स. सो फोर्स आहे 10. आता डिस्टन्स किती घेणार? ए पर्यंत. सो 2 + 2 म्हणजे 4. आता तिसरा फोर्स. आता हा राईट साइड अपवर्ड चाललाय. राईट साइड अपवर्ड फोर्स प्रोड्युसेस पॉझिटिव्ह मोमेंट. सो प्लस. आता किती फोर्स आहे? 10. आता इंटू. आता इंटू किती आहे बघा? डिस्टन्स बी पासून ए पर्यंत 2 + 2 + 2 that is 6. So what is the answer? -20 -40 + 60. So what is the answer? The answer is 0. So what do you observe here? बघा, बेंडिंग मोमेंट एच्या लेफ्टला 0, तसंच एच्या राईटला पण किती आली? 0. So that point remains in equilibrium, stable. आता पुढे मोमेंट घेऊयात आता सी ला. आपण शियर फोर्सला काय करत होतो? सेक्शनच्या लेफ्टला आणि सेक्शनच्या राईटला घेत होतो सेक्शन. पण बेंडिंग मोमेंटला मात्र त्या पॉइंटलाच आपण सेक्शन घेतोय. बिकॉज वी आर कन्सिडरिंग मोमेंट. मोमेंट म्हणजे फोर्स इंटू डिस्टन्स. त्यामुळे आपल्याला परफेक्टली डिस्टन्स माहिती हवं तिथलं. सो लेट अस टेक द सेक्शन ऍट सी. आता पहा, आता सी ला मी पिन कट करणार आहे. आता मी इथे पिन कट करते की मोठा फिगर सेपरेट काढते म्हणजे तुमच्या लक्षात येईल. हा तुमचा ए पॉइंट, हा तुमचा सी 10 न्यूटन. हा तुमचे डिस्टन्स आहे 2 मीटर. हा तुमचा फोर्स रिएक्शन 10 न्यूटन. आता आपण इथं सेक्शन घेतोय. या सी ला सेक्शन घेतलाय. आता ही झाली तुमची लेफ्ट साइड. किती फोर्स आहेत बरं सेक्शनच्या लेफ्ट साइडला? एकच फोर्स आहे. हा
हा कॅन्सल होईल कारण तिथूनच चाललाय. मग आता मला सांगा किती आन्सर येईल बघा. सी ला मोमेंट घेतोय. आता हा फोर्स इंटू डिस्टन्स. आता हा प्लस घेणार का मायनस? अपवर्ड आहे. अपवर्ड फोर्स प्रोड्युसेस पॉझिटिव्ह मुवमेंट. सो द आन्सर इज, पुढे लिहिते +10 इंटू, आता सी ला मोमेंट घेतोय बघा, फोर्स इंटू डिस्टन्स म्हणजे किती आले 2. किती आली मोमेंट? +20 न्यूटन मीटर. म्हणजे या सीच्या लेफ्टला किती मोमेंट आली? 20 न्यूटन मीटर प्लस. म्हणजे आता या सीच्या राईटला सुद्धा किती मोमेंट यायला हवी? इट शुड रिमेन सेम +20. येतंय का चेक करू. आता या सीच्या राईट साईडची फिगर मी काढते का तुमच्या लक्षात येईल बघा. हा तुमचा सी, हा 10, हा तुमचा डी, हा बी, ही रिॲक्शन, हा तुमचा 10 न्यूटन. आता डिस्टन्स बघा, हे 2 मीटर, हे 2 मीटर. आता सेक्शन इथं घेतलाय आपण सी ला. हे सेक्शनच्या लेफ्ट साईडला झालं होतं, हे लेफ्ट, आणि हे सेक्शनच्या राईट साईडला. ओके. आता पहा सेक्शनच्या राईट साईडला किती फोर्स आहेत पहा. 1, 2. हा येईल का? हा येणार नाही कारण हा तिथूनच चाललाय सी मधूनच. मग आता ह्या दोघांची टोटल मुवमेंट काढूया. सो आय राईट डाऊन बेंडिंग मोमेंट ऍट सी फ्रॉम राईट साइड. आता पहा, आता हा फोर्स घेऊ फर्स्ट फोर्स. आता हा डाऊनवर्ड आहे. डाऊनवर्ड फोर्स काय करतो? निगेटिव्ह मुवमेंट देतो. सो मायनस. आता सी ला मुवमेंट घेतोय. फोर्स इंटू डिस्टन्स. सो 10 इंटू 2. आता हा फोर्स राहिला. आता हा वर अपवर्ड चाललाय. अपवर्ड फोर्स प्रोड्युसेस पॉझिटिव्ह मुवमेंट. सो प्लस. आता हा फोर्स 10 इंटू डिस्टन्स बघा, बी पासून सी पर्यंत. का सी पर्यंत? कारण आपण मुवमेंट घेतोय सी ला. सो 2 + 2 4. सो व्हॉट इज द आन्सर? -20 + 40. सो आन्सर इज +20. सो आली का तुमची मुवमेंट सेम बघा. म्हणजे सीच्या लेफ्ट साईडला पण 20 आली आणि सीच्या राईट साईडला पण 20 आली. म्हणजे आपला हा पॉइंट काय झाला? रिमेन्स इन इक्विलिब्रियम, रिमेन्स स्टेबल. नसतं झालं तर काय झालं असतं? मग जिकडची मुवमेंट जास्त तिकडचा भाग असा रोटेट झाला. सो सी ला झाला. हॅव यू अंडरस्टूड दिस? त्याची सेपरेट फिगर काढायची गरज नाही, तुम्हाला समजण्यासाठी फक्त काढतीये. आता पुढचा पॉइंट घेऊया आपण. सी झाली, आता डी ला घेऊया का? आता मी इथे काढते. आता डी ला आपण कट करतोय, बी इथे कट करतोय. आता मी फिगर काढते पहा. हा तुमचा डी पॉइंट, हा 10 न्यूटन, हा सी 10 न्यूटन, हा ए रिएक्शन 10 न्यूटन, हे डिस्टन्स 2 मीटर 2 मीटर. आता बघा आपण सेक्शन घेतोय डी ला, म्हणजे मी इथं सेक्शन घेतोय, कट करतोय आपण. आता हा तुमचा लेफ्ट पार्ट. हा मग ह्याच्या लेफ्ट साईडला बघा किती फोर्स आहे. हा आणि हा, हा येईल का? हा 10 न्यूटन इथूनच चाललाय डी मधून. सो दिस गेट कॅन्सल्ड. आता ह्या दोघांची टोटल मुवमेंट काढूया डी ला. पहा मी लिहिते बेंडिंग मोमेंट ऍट डी. आता पहा हा फोर्स, आता हा अपवर्ड चाललाय, लेफ्ट साइड अपवर्ड म्हणजे पॉझिटिव्ह. सेक्शन नाही तर बघितलं तरी चालेल. अपवर्ड चाललाय कुठेही असू दे, लेफ्टला किंवा राईटला, प्रोड्युसर पॉझिटिव्ह मुवमेंट. सो दिस फोर्स +10 इंटू, आता डिस्टन्स डी पर्यंत 2 + 2 दॅट इज 4. आता नेक्स्ट हा फोर्स सीचा +10. आता प्लस सॉरी -10 का तर डाउनवर्ड चाललाय. डाउनवर्ड प्रोड्युसेस निगेटिव्ह मुवमेंट. सो -10 इंटू डी पर्यंतचा डिस्टन्स 2. सो व्हॉट इज द आन्सर? 40 - 20. सो द आन्सर इज 20. म्हणजे डी ला सुद्धा मुवमेंट किती आली? 20. कुठून? लेफ्ट साइड कडून. म्हणजे आता राईट साइड कडून जर बघितलं तर ती किती मुवमेंट यायला हवी? इट शुड कम 20. येतंय का बघूया. हा आता मी ह्या डी चा राईट साइड सेक्शन दाखवते बघा. हा तुमचा डी, हा बी, आणि हे 2 मीटर, आणि सेक्शन घेतलाय डी ला. म्हणजे हा तुमचा राईट पार्ट आहे.
हे पहा आता ह्याच्या राईट साइडला एकच फोर्स आहे. सो आय राईट बेंडिंग मोमेंट ऍट बी. आता हा 10 न्यूटन एकच फोर्स अपवर्ड म्हणजे प्लस इंटू हे डिस्टन्स 2 म्हणजे किती आन्सर आलं 20 न्यूटन मीटर. सो दिस टू मोमेंट रिमेन सेम म्हणजे अगेन दिस पॉइंट रिमेन्स इन इक्विलिब्रियम. समजते म्हणजे लेफ्ट साइडची टोटल मोमेंट आणि राईट साइडची टोटल मोमेंट कशी येते सेम. आता आपण ए ला घेतलं, सी ला घेतलं, डी ला घेतलं. नाउ लेट अस टेक ऍट बी. आता एक बी राहिलंय, बी ला घेऊया. आता थोड्या वेळासाठी मी हे साइन कन्व्हेन्शन लिहितो. आता पहा मी बी ला सेक्शन घेणार आहे. सो बेंडिंग मोमेंट ऍट बी. आता बघा लेफ्ट साइडला किती फोर्स आहेत बघा. बी च्या लेफ्ट साइडला 1 2 3 आणि हा येईल का? हा तिथूनच चाललाय बी मधून. सो इट गेट कॅन्सल म्हणजे 1 2 3 या तिघांची मोमेंट करायची आपल्याला बी ला. लेट अस कॅल्क्युलेट नाउ. आता हा पहिला फोर्स हा कसा चाललाय अपवर्ड. मग अपवर्ड फोर्स काय देतो पॉझिटिव्ह मोमेंट. सो प्लस 10. आता इंटू डिस्टन्स किती येईल बघा बी पर्यंत 2 + 2 + 2 म्हणजे 6. हा फोर्स झाला. आता हा फोर्स आता हा डाउनवर्ड आहे. सो डाउनवर्ड फोर्स प्रोड्युसेस निगेटिव्ह मोमेंट. सो मायनस फोर्स आहे 10. आता डिस्टन्स बघा सी पासून डी पर्यंत 2 × 2 4. पुढचा फोर्स अगेन डाउनवर्ड फोर्स. सो मायनस 4 into distance. So 10 into 2. So what is the answer? 60. 40 minus 20. So what is the answer? 0. म्हणजे या बीच्या लेफ्ट साइडला किती मोमेंट आली 0. आता बीच्या राईट साइडला सुद्धा किती मोमेंट यायला पाहिजे बघा. इट शुड कम 0. आता ह्या बीच्या राईट साइडला किती फोर्स आहेत? Not a single force. There is no force acting on the right side of this beam. So as there is no force, then the bending moment is 0. So again, on the left side and on the right side, the moment is 0. आता हे दोन व्यवस्थित ऑब्झर्व करा. A आणि B पॉइंट. काय मोमेंट दिसते बघा. A ला बेंडिंग मोमेंट ऍट A is 0 आणि B ला बेंडिंग मोमेंट ऍट B is 0. So what is our conclusion? The bending moment at simple support is always 0. काय सांगितलं conclusion? Simply supported beam ला for a simply supported beam, the bending moment at simple support is always 0. मग आता हे कन्सेप्ट क्लिअर करण्यासाठी आपण दोन्ही बाजूनी मोमेंट घेतल्या. एकदा लेफ्ट साइडनी एकदा राईट साइड. मग प्रत्येक वेळेस त्याची गरज आहे का? While solving the problem, no necessary to take the moment from both sides. We take the moment from any one side. जसं shear force ला आपण फक्त लेफ्ट साइडने पाहिलं तसं बेंडिंग मोमेंट also we can see only from the left side. म्हणजे बघा कसं लगेच. Now we solve this problem again. हे कन्सेप्ट समजण्यासाठी दोन्ही बाजूनी केला आपण. आता प्रॉब्लेम ऍक्च्युअली सॉल्व्ह करायचा असेल तर तो कसा साइन कन्व्हेन्शन काय पहा परत लिहिते मी. दोन्ही बाजूला अपवर्ड it produces positive bending moment आणि दोन्ही बाजूला निगेटिव्ह डाउनवर्ड. ओके आता पहा बेंडिंग मोमेंट कॅल्क्युलेशन्स. आता I directly write bending moment at A, bending moment at B is equal to 0. Bending moment at A, bending moment at B equal to 0. म्हणजे सिंपल सपोर्टला बेंडिंग मोमेंट किती असतो 0. So no necessary to calculate. So only remaining 2 points C आणि D. So I write bending moment at C. आता पहा या C ला राईट साइड कडनं पहा. दोन्ही बाजूनी पाहायचं नाही. We can see only from any one side, either left side or from right side. मग आता ह्या C च्या लेफ्टला पाहूया. किती फोर्स आहे? एकच. तो कसा आहे? अपवर्ड. हा C चा फोर्स आहे पण तो C मधूनच पास होतोय. So it produces 0 moment. So only one force. So plus 10 into 2 equal to 20. Upward. So it produces positive moment. म्हणजे C ची मोमेंट झाली. Let us take at bending moment at D.
आता पुन्हा लेफ्ट साइडनीच पाहतीये, एकाच साइडनी कुठून तरी प्रॅक्टिस ठेवली तर साइन कन्व्हेन्शन चुकणार नाही. सो डीच्या लेफ्टला आता पहा किती फोर्स आहेत 1 2 या दोघांचे मोमेंट. आता हा अपवर्ड म्हणजे प्लस डिस्टन्स डी पर्यंत 2 + 2. आता हा डाउनवर्ड सो मायनस डिस्टन्स 2 दॅट इज 20 आणि बी ला तर माहिती 0. सो आपण फक्त एकाच साइडनी कॅल्क्युलेशन केली. सो as compared to shear force bending moment calculations are very easy. आता हे बेंडिंग मोमेंट जे सेक्शन घेतोय आपण ही कुठे कुठे घेणार बरं? तर एकदा सिंपल सपोर्ट द पॉइंट वेअर पॉइंट लोड इज ऍक्टिंग, जिथं तुमचा पॉइंट लोड ऍक्ट होतोय तिथं द स्टार्टिंग पॉइंट ऑफ यूडीएल, जिथं यूडीएल स्टार्ट होतंय, द एंड पॉइंट ऑफ यूडीएल, जिथं तुमचा यूडीएल संपते. आता आपल्या ह्या प्रॉब्लेम मध्ये यूडीएल इज नॉट गिवन, ओनली पॉइंट लोड्स आर देयर, सो नो नेसेसरी टू टेक दॅट पॉइंट्स. And again, the point where shear force is 0. आता बघूया how to draw the diagram. आता ही diagram काढताना always draw the bending moment diagram below the shear force diagram. त्या डायग्रामच्या खालीच ती डायग्राम यायला पाहिजे. First loading diagram, then shear force diagram, and then bending moment diagram. Again the same, take a baseline. Give the names A, B, C, D. Positive value we plot above the baseline, negative value we plot below the baseline. आता ही बीम आहे सिम्पली सपोर्टेड बीम. आता नीट डोक्यामध्ये व्यवस्थित लक्षात ठेवा. What? Simply supported beam always bend in a sagging manner. So this bending moment is always plus. सिम्पली सपोर्टेड बीमला कॅल्क्युलेशन करताना बेंडिंग मोमेंट कधीही निगेटिव्ह येणार नाही. दॅट ऑलवेज कम प्लस. ती जर मायनस आली तर समजायचं आपलं कॅल्क्युलेशन काहीतरी चुकताय. सो फॉर सिम्पली सपोर्टेड बेंडिंग मोमेंट ऑलवेज सॅगिंग. म्हणून मी बेसलाईन खाली काढली कारण मला माहितीये माझी डायग्राम ही बेसलाईनच्या कशी येणार आहे, वरतीच येणार आहे, अबोव. नाऊ लेट अस प्लॉट. ए ला बी ला 0. सो दिस पॉइंट रिमेन्स सेम. Now the value of C, bending moment at C is plus 20, म्हणजे बेसलाईनच्या वरती. Then C ला again 20. So for proportionate, हे जेवढं आहे तेवढं C घ्या. So this one is 20. Now how to join? आता पहा A to हा 20. आता हे दोन्ही व्हॅल्यूज सेम आहेत. So plus again this one. So these values are plus. Name of the diagram is B and B. So you can observe here this portion CD. आता तुम्ही portion observe केला तर काय दिसते? The shear force is 0 between C to D. याच्यामध्ये जर SFT diagram तुम्ही observe केली तर shear force value किती आहे पहा C to D 0 आहे. But if we observe the bending moment diagram, the shear force between C to D is the maximum or it remains constant. It is maximum. So it is the more important conclusion is that the point where shear force is 0, bending moment is maximum. जिथं shear force 0 आहे तिथं bending moment कशी असते, सगळ्यात जास्त असते, maximum. So आता या प्रॉब्लेम मध्ये हे 0 0 दिसते. नेक्स्ट प्रॉब्लेम काही व्हॅल्यू 0 येईल त्यावेळेस तुमच्या अजून कन्सेप्ट क्लिअर होते. सो व्हॉट इज द रिलेशन बिटवीन शियर फोर्स अँड लोडिंग. पहा जसं तुमचं डिस्टन्स चेंज होत जाते तसं तुमची शियर फोर्सची व्हॅल्यू सुद्धा काय झाली आहे, चेंज झाली आहे. रेट ऑफ चेंज ऑफ शियर फोर्स इन रिस्पेक्ट टू डिस्टन्स इज नथिंग बट द इंटेन्सिटी ऑफ द लोडिंग. सो फॉर अ सिम्पली सपोर्टेड बीम बेंडिंग मोमेंट डायग्राम इज ऑलवेज अबोव द बेसलाईन. बेसलाईनच्या खाली येणार नाही आणि तर म्हणजे आपले कॅल्क्युलेशन्स काहीतरी चुकताय. सो दिस इज युअर बेंडिंग मोमेंट. आता इथं आपण जर ऑब्झर्व केलं तर एकाच साइडनी घेतले, ओनली फ्रॉम लेफ्ट साइड. हेच तुम्ही राईट साइडनी करत गेला असता बी ला तिन्हीची आली असती व्हॅल्यू दॅट इज 0. डी घेतला असता तर एकच फोर्स 10 into 2 20. सी ला घेतला असता तर 10 into 4 आणि 10 into 2 अगेन दॅट विल रिमेन सेम 20. आणि पुन्हा याला घेतला असता तर हे तिन्ही फोर्स. सो अगेन 0.
त्यामुळे दोन्ही साईडनी न घेता we take the calculation from any one side. Sign conventions are very easy. Sign conventions are very easy. Upward force produces positive movement. Downward force produces negative movement. Okay. So next we will take in next lecture.